आपल्याला तिथे लावता येतील असं मी सांगितलंय माझ्या मैत्रिणीला तेलाच्या पाण्यामध्ये श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज देवर्षी नारद महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती यदा लंबोदरं दुर्गे सदां मृत्युः तदा लंबे दयालं शारदा शारदा भुजवदना वदना सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः
बालकृष्ण चरणी लक्ष लागोरी, बालकृष्ण चरणी लक्ष लागोरी, राजा राम राम चरणी लक्ष लागोरी, सीताराम राम चरणी लक्ष लागोरी, कीर्तन संगे रंगात देह वागोरे, कीर्तन संगे रंगात देह वागोरे, बालकृष्ण चरणी लक्ष लागोरी.
दिवस आपण बघतो. आणि समर्थांनी ह्या अभंगामध्ये आपल्याला षड्री पुन्हा कसं आवरा, त्यासाठी काय करा असं सांगतात. आज आपल्याला जो ऋतू शेवटचा बघायचा आहे तो म्हणजे मत्सर. अहो, लोभातून मत्सराची उत्पत्ती आहे. ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये जी भावना, दुष्ट भावना निर्माण होते त्याला मत्सर असे म्हणतात. आणि ह्याचे पडसाद हे आपण बोललो नाही ना तरी होतात. म्हणजे एक दुकानदार होता आणि त्याचा होता अंत्यविधीला जी लाकडं लागतात ना त्याचा व्यवसाय होता. आता त्या दुकानामध्ये कर वसुलीसाठी त्यावेळेला असे अधिकारी येत असत आणि त्या अधिकाऱ्याकडे बघितलं की ह्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये वाईट भावना येत असते आणि ते त्या अधिकाऱ्याला जाणवत पण नक्की आपल्याला इथे आल्यानंतर काय होतं हे त्याला समजायचं नाही. म्हणून एकदा त्या मालकाला आपल्या कचेरीमध्ये त्यांनी बोलवलं की म्हणे तुमच्याकडे मी आलो की एक वेगळ्याच भावना मला जाणवतात, पण त्या काय आहेत. तेव्हा तो व्यापारी म्हणतोय, काय सांगू साहेब तुम्हाला, माझा धंदा अजिबात चालत नाही आणि मग मला तुम्ही दिसलात ना की असं वाटतं की हे जर मेले तर माझ्याकडनं भरपूर लाकडं जातील आणि असा विचार तुमच्याकडे बघून मला येतो. म्हणून देशाचं मूळ जे कुठे असेल तर अंतरात असते. वरून तुम्ही कितीही छान बोला, गोड बोला, पण तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत त्याच्याविषयी बोलताना सगळे संत सांगतात की ह्या भावनेला मत्सर असे म्हटले जाते. आणि ती कुठल्याही क्षेत्रामध्ये मत्सर असू शकते. इतका मत्सर असतो की जीव घेईपर्यंत माणसं वागतात. आता पहिला मत्सर सांगितला तो सवती मत्सर. अगदी हा अगदी जाज्वल्य आपल्याकडे मानला जातो की अगदी कहाण्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की एक आवडती एक नावडती. आणि मग ह्याच सवती मत्सरातनं ज्या वेळा उत्तानपाद राजाच्या मांडीवरती ध्रुव बाळ गेलाय आणि हा माझ्या सवतीचा मुलगा आहे असं म्हणून त्या सुरुच नावाची जी त्याची राणी होती तिने त्याला मांडीवरनं उतरवलाय, हात धरून काढलाय बाजूला आणि त्याला ती सांगतेय की तू माझ्या पोटी जन्माला आला असतास तर तुला इथे बसायचा अधिकार मिळाला असता. पण सुनीती मात्र आपल्या ध्रुव बाळाला आपल्या सवतीबद्दल काही सांगत नाही. उलट त्या आपल्या 5-6 वर्षाच्या ध्रुव बाळाची संस्कृत घालते आणि तो मनामध्ये निघालेला आहे की अशा जागी मी बसीन की मला तिथून कोणीही उठ म्हणणार नाही. म्हणजे ही कथा आता तिने जर त्याला मांडीवरनं काढलं नसतं, ओढलं नसतं तर ध्रुव बाळाला आढळपद एखाद वेळ मिळालं पण नसतं. म्हणजे ही मत्सरातनं घडलेली कथा आहे. अशा मत्सरातनं अनेक गोष्टी घडत असतात. की 2 बैल होते बरं का, चांगले धष्टपुष्ट असे बैल आणि अगदी मैत्री होती त्यांची. आणि दोघही शेतामध्ये गेले तरी बरोबर काम करायचे, विश्रांती सुद्धा दोघं बरोबर घ्यायचे. मालकाने जर एकाच ठिकाणी खायला घातलं तर अर्ध खायचे, इतकी दोघांची दोस्ती होती. पण असे धष्टपुष्ट बैल आपल्याला खायला मिळतील का असा एक वाघ मनामध्ये विचार करत होता. पण यांची इतकी दोस्ती होती की एकट्याला जर आपण या एकट्यावर हल्ला केला तर दुसरा त्याच्या मदतीला येईल. आणि म्हणून हा काय करतो, एकदा एक बैल चरत चरत लांब गेला आणि त्याच्या कानाशी हा लागलाय आणि काय सांगतोय, तू म्हणतोयस ना की हा तुझा मित्र आहे, पण
हा काही तुझा मित्र नाही. परवाच मला तो भेटला होता आणि तो तुझ्याबद्दल वाईट बोलत होता. झालं. म्हणजे आपण ज्याच्यावर पूर्णपणे आपण जीवन कंठलंय किंवा सहवासात आहोत, तर हलक्या कानाच्या माणसाच्या मनामध्ये द्वेष पटकन उत्पन्न होतो. कारण त्यांचा त्याच्यावर विश्वास बसतो. आणि झालं, या बैलाच्या मनामध्ये झालं की हा माझा विश्वास करतो, वाटत नाही वरून. आणि झालं, दोघे जण वेगवेगळे चरायला लागले. दोघं जण एक काम करतोय तर एक बसतोय, असं सुरुवात झाली. आणि वाघाला तेच हवं होतं. एकट्याला तो मारू शकत होता, पण दोघांना मारू शकत नव्हता. म्हणून आपला हेतू पूर्ण करण्यासाठी दोघांमध्ये मत्सर निर्माण करण्याची वृत्ती त्यांनी ती दाखवली आणि त्या दोन्ही बैलांमध्ये ती वृत्ती निर्माण झाली. म्हणून आपला फायदा करून घेण्यासाठी अनेक लोक एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयीच विष पेरतात आणि हा मत्सर इथे वाढीस लागतो. मग असे मत्सर आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. की शालेय जीवनामध्ये नेहमी आपण बघतो बघा की एकाच ऑफिस मध्ये काम करणारी, पण त्यांचं म्हणणं पटत नाही बघा एकमेकांना. समजा शिक्षक असले तर शिक्षकांना असं कळत नाही की काही शिक्षक म्हणतात की नाही, मी जे विद्यार्थी अभ्यासात कमी आहेत त्यांची मी शिकवणी घेईन, पण ते दुसऱ्या शिक्षकाला पटेल असं नाही. आणि मग मुख्याध्यापकांपर्यंत जातं, काहीही त्यांच्याबद्दल सांगितलं जातं आणि एखाद वेळी त्या माणसाची, जो चांगला वागत असतो, त्याची नोकरी सुद्धा जाऊ शकते किंवा त्याची बदली होऊ शकते. म्हणजे हे सगळं मत्सरात्मक होतं. किंवा एखाद्या समोरासमोर डॉक्टर असतात, पण एकाची प्रॅक्टिस चांगली चालते आणि एकाची नाही चालते. शेवटी इतका हा सुद्धा नशिबाचा भाग आहे ना. पण त्याची चांगली चालते प्रॅक्टिस आणि आपली चालत नाही, मग आपल्याकडे रोगी कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर आजही जगामध्ये आहेत. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं. राजकारणात तर खुर्ची मिळवण्यासाठी काय कोण करेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे एकमेकांच्या उरावर बसतच शिल्लक आहे, त्याच्याबद्दल न बोललेलंच चांगलं. पण असा मत्सर हा मनामध्ये राहिल्यानंतर आपल्या मनावर ओझं होतं त्याच. म्हणून नको रे मना मत्सरू दंभ भारू, असं समर्थ म्हणताय. कारण इतर सगळे जण परवडले, काम क्रोध हे निदान आपण चांगल्या प्रकारे जर धरलं, दुष्टांचा आपल्याला राग आला तर चालू शकताय. पण ही मनातली जी भावना आहे, ती भावना ही मत्सराची, द्वेषाची, ही अत्यंत घातक ठरलेली आहे ठरते. म्हणून दुर्जनाची जाती कडे त्यांच्या तोंडी माती, असं तुकोबा एके ठिकाणी म्हणतात की त्यांची वायफळ बडबड चाललेली असते. म्हणून दुर्जनांच्या संगतीत राहू नका. मग 4 प्रकारची पाप आपल्याकडे सांगितलेली आहे. की जो ब्रह्महत्या करतो तो पापी आहे, जो सुरापान करतो तो पापी आहे, जो हिंसा करतो तो पापी आहे, नंतर जो परदारागमन करतो तो पापी आहे. आणि 5वं पाप काय सांगितलंय सांगू? ह्या सगळे जे करतात त्यांच्याबरोबर जो नुसता राहतो तो सुद्धा पापी सांगितलेला आहे. समजा एखादा सुरापान करायला गेला, मी पिणार नाही म्हणून मी गाईचं दूध पितोय तिथेच, पण लोकांना वाटेल का हा गाईचं दूध पितो, कोणाच्या संगतीत आहे. म्हणून अशांच्या नादी आपण लागायचं नाही, वेळीच आपण बाजूला पडायचं. कारण ते स्वतः सुद्धा खड्ड्यात पडतात आणि लोकांना सुद्धा खड्ड्यात घालतात. असे मत्सरी लोक असतात. आज आपल्याला टीव्हीवरच्या मालिकांमध्ये काय दिसतंय हो? प्रत्येक मालिकेमध्ये मत्सर आणि द्वेष. मी तिला वटणीवर आणीन म्हणून मी हाच मुलीला तिची सून करीन, असे कितीतरी प्रकार वेगवेगळ्या तऱ्हेने, पण स्त्रियाच मत्सरी आहेत असं दाखवलं जातं. आता रामायणात सुद्धा आपल्याला दिसलं की मंथरा मत्सरी होती, म्हणून रामावर प्रेम करणारी अशी कैकेयी ही तिच्या
नादी लागली किंवा तिचं तिला म्हणजे पुन्हा वाईट गोष्ट तर पुन्हा पुन्हा सांगितली की ती हळूहळू खरी वाटावी लागते. तसं कैकेयीचं झालं. आणि शेवटी कौसल्येमध्ये आणि कैकेयीमध्ये सौती मत्सर जो बहिणीप्रमाणे वागत होत्या तो सौती मत्सर जागृत झाला. की जेव्हा रामराया कौसल्येचा निरोप घेण्यासाठी येतो तेव्हा कौसल्याच्या मुखी सुद्धा असेच शब्द घातलेत की माझ्या मुनी यांना तीच आवडते, असं कौसल्याच्या मुखी हे शब्द घातलेले आहेत. तसंच आपल्याला एक उदाहरण पुराणामध्ये दिसतं की शर्मिष्ठा आणि देवयानी. शर्मिष्ठेचं खरं ययातीवरती अत्यंत प्रेम होतं, ती राजकन्या होती. पण देवयानी मला वाटतं दुर्वासांची कोणाची मुलगी आहे? शुक्राचार्यांची. शुक्राचार्य म्हणजे जे असुरांचे गुरु आहेत त्यांची मुलगी. पण हिचं सगळं वैभव हिच्या पोटात दुखत होतं. आणि एकदा असं झालं की दोघी जणी आपल्या दासी म्हणजे शर्मिष्ठेच्या अनेक दासी होत्या आणि ह्यांच्या बरोबर की सगळे वनविहाराला गेले. आणि तिथे जलक्रीडा करताना सगळे शर्मिष्ठा वर आलीये. पण वर आल्यानंतर तिने काय केलं असेल तर चुकून ह्या देवयानीची वस्त्र तिने परिधान केली. एवढी गोष्ट घडलीये आणि त्याच्यावरनं तिने इतका हलकल्लोळ केलाय की आपल्या वडिलांकडे गेली. नाही ते शर्मिष्ठेबद्दल सांगितलंय आणि तिला विहिरीत ढकली ती विहिरीत पडली आणि तिला ययाती वाचवतो. पण शुक्राचार्य आपल्या मुलीची बाजू घेतात, ती कशी वागली बघितली नाही. आणि शेवटी देवयानी ययातीशी विवाह करते आणि अट काय घालते की शर्मिष्ठेनी माझं दासी पद पत्करावं. म्हणजे मत्सराने मनुष्य कसाही वागू शकतो अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. पण हा मत्सर मात्र आपण बाजूला करू शकतो का? आपल्याला महाराज सांगतात आनंदात असावे, आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. आनंदात असावे. आपण बघितलं की सगळ्या संतांची वृत्ती काय असते तर जे होईल ते भगवंताच्या इच्छेने होतं. म्हणून तुम्ही आनंदात राहा. पण आनंदात राहायचं असेल तर काय करायला पाहिजे? आळस भय द्वेष दूर सारावे टाकावे. आणि हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी नसतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं अनुसंधान हे भगवंतापाशी असलं पाहिजे तर तुम्ही मनातून हा मत्सर काढू शकता. तसं स्वामी स्वरूपानंद सुद्धा आपल्याला हेच सांगतात की जळो हा मत्सर, जळो हा मत्सर, गळो हा लोभ मद, लागो मना छंद गोविंदाचा. जळो हा मत्सर, माझ्या मनातून हा मत्सर जाऊ दे. लोभ मोह हे माझ्याकडनं गळून जाऊ दे. आणि काय होऊ दे तर माझ्या मनाला गोविंदाचा छंद लागू दे. म्हणजेच तुझं अनुसंधान मला लागेल. मग पण आपल्याला मात्र सामान्य माणसांना हे सहजासहजी करता येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी अगदी दुसऱ्याचा बंगला झाला, दुसऱ्याला चांगलं बढती मिळाली, प्रमोशन मिळालं तरी सुद्धा
आपण वर्ण त्यांना अभिनंदन करतो, पण पोटामध्ये मात्र आपला मत्सर असतो आणि ती गोष्ट त्यांना ती बाधक ठरत असते. म्हणून आपल्याकडे तळतळाट असं म्हणतात की नाही, अगदी वाटोळ होईल असं करे. बऱ्याच जणांना असं म्हणायची पद्धतच त्यांच्याकडे वाटेवर हे शब्द असतात. मग ह्याच्यातनं जारण मारण ह्या क्रिया केल्या जातात म्हणजे आपलं सगळं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं. आता परवाच काल पेपरामध्ये अशी कथा आली होती, गोष्ट आली होती, बातमी की एका शाळेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये शाळेवरचं कर्ज फिटावं, शाळेमध्ये मुलं यावी म्हणून वसतिगृहातला 8-9 वर्षाचा मुलगा ह्या सगळ्या जे अधिकारी होते त्यांनी बळी दिला. म्हणजे हा मत्सर नाही तर काय आहे की आमचं भलं व्हावं, पण त्याच्या आईवडिलांनी जी त्याच्याबद्दल स्वप्न बघितले ती पूर्ण होणार का? म्हणजे आपलं उखळ पांढरं व्हावं, आपल्या पोळीवर तूप यावं, हे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आज ह्या कलियुगात चाललेला आहे. म्हणून हा जो मत्सर आहे ना तो अत्यंत वाईट सांगितलेला आहे. कितीतरी गोष्टी अशा घडत असतात, आपल्या डोळ्यापुढे घडतात, पण आपण काहीही करू शकत नाही. माझे जावईंचं हॉटेल आहे बरं का, आणि त्या एक गुरुजी त्यांच्या हॉटेलमध्ये आले. आता गुरुजी हॉटेलमध्ये आणि त्यांचं नॉनव्हेज व्हेज असं दोन्ही हॉटेल आहे आणि ती त्यांची प्लेट द्यायला आणि त्या गुरुजींना फोन यायला. आता होती चतुर्थीवर, पण त्यांनी नॉनव्हेज मागवलेलं होतं. त्यांना त्यांच्या यजमानांचा फोन आला की गुरुजी किती वाजता येत आहे, आज सत्यविनायक आहे आमच्याकडे चतुर्थीचा. आलोच. म्हणजे असं जर ह्या पुढच्या पिढीने बघितलं तर गुरुजींना घरी बोलवावं असं वाटेल का? म्हणजे आपला व्यवसाय काय, आपण आपलं आचरण काय, हे जर लोकांनी नाही बघितलं तर हे संस्कार पुढच्या पिढीवर होणार आणि तुमच्या हातून जे पाप घडतंय त्याचं सगळं जे आहे ते तुम्हाला लागणारच आहे. पण त्यांना सुद्धा त्याचा दोष आहे. ते कृत्य केलंय, त्यांच्या घरी जाऊन पूजा सांगितली आणि आपण माझ्या घरी खिचड्या करणार की निर्लोभ खाऊ, उपासाचं खाऊ आणि गुरुजीचं असे खाऊन आले तर काय करणार? म्हणजे त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे. आता प्रत्यक्ष कोण हॉटेलला जाऊन, पण ते स्वतःच हॉटेलचे मालक असल्यामुळे त्यांनाही दिसले. पण असा हा जो माणूस असतो तो मनुष्य वरून मात्र चांगला असतो. काही नंटा सुद्धा अशा असतात की वहिनीबद्दल मत्सर आपल्या आईच्या मनामध्ये. काय तो डोंगलीचे एक सत्य घटनेवर तो सिनेमा आहे, आता मला नाव नाही आठवते. तर आता लग्न होऊन ती मुलगी आली आहे आणि ती मुलगी तिची म्हणजे नणंद माहेरी आली. तर ती रीमा लागू आपली कामं करत असते सासू. तर या मुलीला बोलायची काय गरज होती? 2 दिवस आलीस, राहा सुखानी, माघार पण भोग. हे काय आई तूच अजून सगळी कामं करतीस? झालं. आता सासूचा दृष्टिकोन बदलला ना. जी सुनेवर प्रेम करत होती तिच्या मनामध्ये सुनेबद्दल मत्सर उत्पन्न झालाय की ही माझ्या विरुद्धच वागते, ही माझं ऐकत नाहीये, असाच दृष्टिकोन जो करून दिला. म्हणून पूर्वीची अगदी संत सत्तूची बघा नणंद म्हणून तर नामदेव एकनाथांची अनेक व्यक्ती भारुडांमध्ये सुद्धा हे त्यांनी का घातलंय? कारण समाजामध्ये हे चित्र दिसतं. नंडेचं कार्ट किर कीर्त खरूज होऊ दे त्याला, असं का म्हटलंय नाथांनी? कारण नको तिथे लक्ष घालायचं हे फार असतं. म्हणून हा मत्सर हा सतत उद्भवत असतो बरं प्रत्येकाच्या मनामध्ये. पण त्याला वेळीच आपण नामस्मरणाने हा त्याला गाडून टाकायचा आणि शक्यतो दुर्जनांच्या संगतीत आपण राहायचंच नाही. आपल्याला मनुष्य हा ओळखता आलाच पाहिजे आणि हा जर ओळखता आला नाही तर दुर्जनांच्या संगतीमध्ये काय होतं तर आपल्याला एकदा मला वाटतं मी दिलंय उदाहरण की कोळसा जसा मूळ रूपात असला तरी हाताला काळ लावतो आणि तो प्रज्वलित केला तरी तो आपल्याला भासतो, तसे हे दुर्जन असतात. म्हणून दुर्जनांना लांब ठेवा. जसं एखादा विंचू असेल तर तो काही बघतो का?
तो प्रत्येकाला श्रीमंत असो गरीब असो त्याला तो नांगी मारणारच. त्याप्रमाणे हा जो मत्सरी मनुष्य असतो तो मत्सरी मनुष्य दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्याला बघत नाही. अगदी साध्या नोकरीत म्हणजे आता बँकवाले शाळेतल्या शिक्षकांना काय म्हणतात, तुमचं बरं आहे, तुम्हाला किती सुट्ट्या असतात. म्हणजे बँकांपेक्षा शाळेला खूप सुट्ट्या असतात. आणि काय तुम्हाला एकदा मुलांना पाठ शिकवला की झालं, आरामात खुर्चीत बसून राहायचं, मुलांना अभ्यास द्यायचा. अरे पण तुझं काय वाईट आहे, तुम्हाला पण बँक हॉलिडे असतात, तुम्हाला पगार चांगले असतात. आणि आता तर शिक्षकांसारखी तुम्हाला कामं पण करावी लागत नाही. अहो जनगणना म्हणून म्हणू नका, आता जातीपातीसाठी म्हणून सगळे शिक्षक आपली कामं सोडून येत आहेत, ती कामं तुम्हाला करायला लागत नाही. पण दुसऱ्याचं ते चांगलं आणि माझं तेवढं वाईट असा जो मत्सर मनामध्ये येत असतो तो मत्सर अत्यंत समाजासाठी सुद्धा घातक सांगितलेला आहे. म्हणून अशा ह्यासाठी ह्या मत्सराला आपल्याला गाडून टाकायचंय. जसे आपण जेव्हा एखादं शेत लावतो त्यावेळेला तण येतात बघा, तर ते शेतकरी काढून टाकतो की नाही, तसं आपल्या मनामध्ये जो सदाचाराचं जे शेत लावलेलं आहे, खरं भगवंताने आपलं मन हे अत्यंत निर्मळ दिलेलं आहे. म्हणून आपण 2-4 वर्षापर्यंत आपण निरागस, म्हणून मुलाचं हास्य का निरागस दिसतं, कारण त्याच्या मनात काही द्वेष कुठलीच भावना जास्त नसते, निरागस असतं. म्हणजे ज्याच्याबद्दल कोणाबद्दल ज्याच्या मनात आकस नाही तो निरागस. पण जसा तो मोठा होतो तस तसा ह्या षड्रिपूच्या जाळ्यामध्ये अडकायला लागतो. म्हणून लहान मुलाचं जसं मन निर्मळ असतं आणि शेतकरी जसे तण शेतातले काढून टाकतात, तसं सदाचाराचं शेत जर आपल्याला मनात लावायचं असेल तर आपल्याला या षड्रिपूंच्या पैकी मत्सर द्वेष ह्या ज्या भावना आहेत ना, अहंकार आहे, ह्या याचे तण आपल्याला काढायला पाहिजे. म्हणजेच मनाची आपल्याला मशागत करायला पाहिजे. आणि अशी मशागत आपल्याला संतांनी केलेली दिसते. संतांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणाबद्दल मत्सर धरलाय असं एक तरी आपल्याला उदाहरण आहे का? कितीतरी लोकांनी संतांना त्रास दिलेला आपल्याला दिसतो. की सावतामाळ्यांना सुद्धा अगदी बहिष्कार त्यांच्यावर टाकला होता. का तर त्यांच्या शेतातला दगड हा त्यांनी उचलून बाजूला टाकला आणि मरी आईची अवकृपा झाली आणि सगळी साथ गावात आली म्हणून. पण शेवटी त्यांनीच तो रोग बरा केलेला आहे त्या मुलाचा. म्हणजेच संत हे मनामध्ये ठेवत नाही कुठली मत्सराची भावना, ते कायम त्यांना क्षमाच करत असतात. म्हणून अशा संतांना त्यांनी काय केलेलं आहे हो, काम क्रोधाचे बळ आंगळोनी, काम क्रोधाचे बळ आंगळोनी, काम क्रोधाचे बळ आंगळोनी, मोहसंभासी तेज आंगळोनी, कळलेलं आहे. म्हणून संत काम आणि क्रोध ह्याच्यापासून 10 पावलं बाजूला असतात. कधीही ते त्याच्या आहारी जात नाही. त्याची बलस्थानं काय आहेत, म्हणून दुसरा रागवला की संत शांत होतात. जसं मुक्ताबाईंनी सांगितलंय की कोणी बंधीच झाला तर संता व्हावे पाणी. क्रोधाला शांत करण्यासाठी आपण पाणी व्हायचंय असं संतांचं वागणं असतं. म्हणून कितीही बळ ह्या कामक्रोधामध्ये असलं तरी संत कोणावर रागवत नाही. आपण बघितलं जिजीबाईंनी किती त्यांची कडक परीक्षा घेतली,
तरी महाराजांनी क्रोध आवरलाच नाही. आता कितीही मोहामध्ये, म्हणजे आता धृतराष्ट्राला आपल्या मुलाचा मोह होता, पण तरी सुद्धा शेवटपर्यंत कृष्णाने त्याला ते दाखवून दिलेलं नाही. किती आपल्या दुर्योधनाबद्दल त्याला मोह होता की ज्या वेळे युद्धामध्ये हा दुर्योधन पडलाय आणि पांडवांचा जय झालाय म्हणून पांडवांना भेटीसाठी बोलवलंय धृतराष्ट्राने, पण मनातच मत्सर होता आणि हे कृष्ण जाणून होता. म्हणून भीमाला त्यांनी, कारण भीमाने दुर्योधनाला मारलेला आहे, म्हणून भगवंतांनी काय केलं होतं, भीमाच्याच आकाराचा लोखंडी पुतळा हा तयार करून घेतलेला होता. आणि हा अंध असल्यामुळे त्याला कडकडून भेटायचं आहे म्हणून भीमाला जवळ बोलवलंय आणि भगवंतांनी तो पुतळा पुढे केला. धृतराष्ट्राने त्याला जी मिठी मारली, इतकी ताकद त्या मत्सराची होती की तो पुतळा भग्न पावला. म्हणजे जिवंत असणारा भीम हा खरंच मेला असता, पण ज्यांचा पाठीराखा भगवंत आहे ना, म्हणून त्या मत्सराला भीम बळी पडला नाही. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा मत्सर दिसतो. काम क्रोध हे जे सगळे षड्रिपू आहेत ते आपल्याला सतत दिसतात, पण हे संत मात्र त्यांच्यावर विजय मिळवतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की ह्या षड्रिपूंना जे धारण करतात त्यांना साधारण असं म्हणतात, या षड्रिपूंना जे मान्य करतात त्यांना सामान्य म्हणतात. आपल्या तुमच्यासाठी काय बाबा येतो आम्हाला राग, काय करावं पण आपण सामान्य माणसं जे त्या षड्रिपूंच्या धाकात राहतात त्यांना साधक असं म्हटलं जातं. जे ह्या 6 जणांना धुवून टाकतात त्यांना साधू असं म्हटलं जातं. जे ह्या 6चा अंत करतात त्यांना संत असं म्हटलं जातं. आणि ह्या 6चं अस्तित्व ओळखून त्यांच्यावरती त्यांचा उपयोग आपल्या आत्मोन्नतीसाठी जे करतात त्यांना समर्थ असं म्हटलं जातं. म्हणून हा समर्थांचा अभंग की विवेक, वैराग्य आणि विश्वास. भगवंतावर तुम्ही विवेक, तुमचा मनात जर जागरूक असेल तर तुमचा विवेक भगवंतापासून कधीही ढळणार नाही. त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा, कारण काच धरा विश्वास दयाचा देणार नाही दगा. भगवंत कधीही दगा देत नाही, तो आपल्या भक्तांना सदैव मागे पुढे सांभाळत असतो. आणि वैराग्य जर असेल तर तुम्हाला हे षड्रिपू मनामध्ये येतच नाही. कुठल्याही गोष्टीत तुमचं मन लिप्त होत नाही, तुमच्या मनामध्ये संकल्प विकल्प यांचं काही प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे तुमचं मन जे वैरागी असतं, विरागी असतं, आणि त्यामुळे विवेक, वैराग्य, विश्वास धरणे म्हणे रामदास. ह्या त्रयींना तुम्ही धरा, म्हणजे जे काम क्रोध लोभ ही नरकाची जी द्वार सांगितलेली आहे त्या त्रयींना तुम्ही बाजूला करू शकता, तुम्ही नरकात जाण्यापासून वाचू शकता. म्हणून द्वेष, मत्सर या सामान्य गोष्टी नाहीये अशी भावना आपल्या मनामध्ये नक्की येत नाही ना, असा पुन्हा पुन्हा आपण विचार करायचा आहे, म्हणजेच विवेक करायचा. अगदी साधी गोष्ट असली तरी सुद्धा इथे माझं मन मत्सरी होत नाहीये ना, इथे माझं मन कामुक होत नाहीये ना, इथे मला क्रोध येत नाहीये ना, इथे मला गर्व तरी चढत नाही ना, ह्या जर गोष्टी, म्हणून अनुसंधान कधी न चुकवावे हे जे महाराज सांगतात. त्यामुळे अनुसंधान म्हणजे ह्याच अनुसंधान ठेवायचंय. जर आपण असं वागलो की आपल्याला ते षड्रिपू त्रास देत नाही, कारण शत्रू कसा असतो, समोरचा जो तुल्यबळ असला तो माघार घेतो. जसं विवेकानंदांची एक गोष्ट सांगितली जाते की ते भारत भ्रमण करत असताना त्यांच्या मागे माकडं लागली. ते पुढे धावायचे, मागे माकडं धावायचे, ते पुढे धावायचे, माकडं मागे लागायचे. आता त्यांना कळे ना की कसं आता मी या माकडांपासून ससे मेरा सोडवू त्यांचा. आणि समोर एक त्यांना साधू भेटले आणि साधूंनी काय सांगितलं
की तू पाठमोरा हो आणि त्यांच्याकडे बघ, ती जाती निघून. तसे हे षड्रिपू आहे, ते आपल्या सारखे मागे लागतात. पण आपण त्यांना जर भिवून पळत सुटलो तर त्यांना वाटतं हे आपल्याला घाबरतायत म्हणून बसा यांच्या मानगुटीस. पण आपण जर त्यांच्याकडे तोंड करून उभं राहिलो आणि आपण आपल्या मनावर ताबा ठेवला, मनासी आवरून, म्हणून संतांनी बघा त्यांचं मन आवरलंय. म्हणून हे सगळे जे आहेत ना, आपण मन आवरलं तर ह्या सगळ्यांवर आपण विजय मिळवू शकतो. म्हणून मन हे जे आहे, जे आपलं अवयव आपल्याला दिसत नाही, ते इंद्रिय आहेत 11. म्हणून तर एकादशी करायची असते. ह्या 10 याच्यावरती त्याचा ताबा असायला पाहिजे. म्हणून मनावर ताबा जर मिळवला तर हे षड्रिपू आपल्याला काहीही करत नाही. पण त्यासाठी आपल्या मनावर ताबा मात्र आपल्याला मिळवायचा. आणि तो कशाने आपण मिळवू शकतो तर संत संघामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला ह्याच्यावर ताबा मिळवू शकतो. अगदी नामस्मरणाने सुद्धा ह्याच्यावर आपण ताबा मिळवू शकतो. जर आपल्या मनामध्ये, आपल्या ओठावर जर सतत नामस्मरण असेल तर हे रिपू आपल्या जवळपास सुद्धा फिरकत नाही. पण मात्र ते नामस्मरण जे आहे ते मनापासून घेतलं पाहिजे. आणि सद्गुरूंवर दृढ निष्ठा ठेवून हे जर आपण नामस्मरण केलं, त्यांच्या संगतीमध्ये राहिलो, त्यांचे विचार आपण वाचत राहिलो, त्यांचे ग्रंथ आपण वाचत राहिलो तर ह्या मनावर आपण ताबा मिळवू शकतो. आणि मनावर एकदा ताबा मिळवला की आपण ह्या षड्रिपूंवर ताबा नक्की मिळवू शकतो. अनेक आपण अशी उदाहरणं, 6 दिवस आपण, आता आजचं अजून हेच आहे, पण 6 हे आपण यावेळेला असं बघितलंय की प्रत्येक संतांनी त्या रिपूवरती ताबा मिळवलेला होता. म्हणजेच गर्वावर सुद्धा काल आपण रामा जनार्दनांनी गर्वावर ताबा मिळवला. गर्व त्यांचा नाहीसा झाला. महाराजांनी क्रोध नाहीसा केला, म्हणजे त्यांच्यावर क्रोध आलाच नाही. अशा सगळ्या संतांची आपण जर उदाहरणं बघितली तर संतांनी, म्हणून संतांना का आपण श्रेष्ठ म्हणतो की त्यांचा मनावर ताबा असतो. ते आपल्याला व्यवहारामध्ये सामान्य माणसांप्रमाणे जगताना दिसतात, पण ते मनातून मात्र विरक्त असतात, विरागी असतात आणि भगवंतावर त्यांची एकनिष्ठता असते. आणि म्हणूनच या षड्रिपूंशी ते सामना करू शकतात. आणि अशा तऱ्हेने आपण सुद्धा वागलो आणि आपल्याला हे नाही जमत तर त्यांच्या संगतीत तरी आपण राहू शकतो. त्यांच्या संगतीने सुद्धा आपल्याला हे जमू शकतं. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात की विवेक वैराग्य विश्वास धरणे गुणे रामदास. म्हणून तुम्ही कुलक्षण सोडा, सुलक्षण हाती धरा, दंभाला आवरा, मीपणाला आटोपा. म्हणून कासवाचं उदाहरण आपल्याला बघितलं आपण की कासव जसे हातपाय आपल्या आत ओढून घेतात तसं आपले सगळ्या कामना, जर एक कामना आपण सोडली ना तर हे रिपू चंचू प्रवेश करूच शकत नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये रामदास आपल्याला हे सांगतात, काम क्रोध आवरावे मन मत्सर
श्री ब्रह्मानंद महाराज
देहू गावामध्ये अंबिले श्रीमंत घराणं होतं. व्यापार होता वाण्याचा, संपदा होती, सौख्य होतं. आणि अशा घरामध्ये तुकारामांचा जन्म झालेला. घरामध्ये पांडुरंगाची वारी होती, सुबत्ता होती. पहिलं लग्न झालंय पण पत्नी लवकर निघाली आहे म्हणून दुसरा विवाह केला. पण ज्यावेळी दुष्काळ पडलाय त्यावेळी मात्र जे मनामध्ये दुसऱ्यांबद्दल कळवळा होता, दीनवत्सलता होती आणि मोठा भाऊ हा भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण झालाय आणि सगळी कर्तव्य तुकोबांना करायला लागली. आणि म्हणून त्यांनी सुद्धा सगळ्यांच्या खतावण्या ह्या इंद्राणीमध्ये बुडवून टाकलेल्या आहेत. कोणाचं कर्ज कोणी घेतलं असेल ते सगळे कागद इंद्राणीमध्ये बुडवून टाकले. आणि होता होता स्वतः दीन दरिद्री झालेले आहे. पण तरी सुद्धा मनामध्ये संतोष समाधान का होतं की आपण जो परोपकार केलाय त्यांनी लोक सुखी आहे. आणि दुसरी बायको जी मिळाली ती कर्कशा मिळालेली आहे. आणि त्यामुळे तुकाराम महाराज कधी कधी निजण्यासाठी रात्री पांडुरंगाच्या देवळामध्ये जात असत. कारण नको वादविवाद नको, कुठे वाद संवाद असं म्हणून तुकाराम महाराज देवळामध्ये जात असत. आणि एक दिवस सकाळची वेळ होती आणि असं म्हणतात सकाळची स्वप्न खरी होता. आणि अशा झुंजू मुंजू व्हायच्या आधीच साधारण 3:30-4 वाजता तुकाराम महाराजांना स्वप्न पडले. एक मोठा असा प्रकाशाचा लोळ हा दिसलाय आणि त्या प्रकाशातून एक व्यक्ती पुढे येते आणि तिची जी छाया होती ती आधी दिसते आणि तिच्या पाठोपाठ एक अजून छाया दिसते. कोण होत्या ह्या व्यक्ती? तर प्रत्यक्ष पांडुरंग आणि त्यांच्या बरोबर आलेले नामदेव महाराज. आणि ह्या तुकोबांना यांनी दृष्टांत दिला आणि भगवंतांनी काय सांगितलंय की शतकोटीचा हा जो संकल्प माझ्या नाम्याने केला होता पण तो अपुरा राहिलेला आहे आणि त्यामुळे तुला हा शतकोटीचा संकल्प पूर्ण करायचा. आता तुकोबा म्हणतात की मला काय अभंग म्हणजे काय म्हणतात हे सुद्धा माहिती नाही. मी कसं लिहिणार, कसं सांगणार, कसे माझ्या हातनं अभंग होतील पांडुरंगा. तेव्हा भगवंत सांगतोय की तुझ्या वदनामध्ये कंजकन्या बसेल. कंजकन्या म्हणजे शारदा. ती तुझ्या जिव्हेवर वास करेल आणि तुझ्या हातूनच हा संकल्प पूर्ण होणार आहे. दुसरं याला कोणीही योग्य नाही. असं हा दृष्टांत झालाय. आणि पांडुरंग आणि नामदेव अंतर्धान पावले. तुकोबा खडबडून जागे झाले. आता स्वतःला चिमटा घेऊन बघतात की हे स्वप्न होतं का काय खरंच आहे. पांडुरंग आला होता आणि खरोखरच असं झालं की त्यांची वाचा ती काव्य करण्यासाठी अनुरक्त झाली. मानो निहावर प्रसाद की पांडुरंगाचा, मानो निहावर प्रसाद की विठ्ठलाचा, झाली करित्व करण्यानुरक्त वाचा. झाले अभंग शतशा प्रभूच्या कृपेनी, झाले अभंग शतशा प्रभूच्या कृपेनी, करिते निंदिले सकल ते जन विबुधानी. आता तुकोबांच्या हातून ही काव्य रचना अभंग मुखातून निघायला लागले आणि दररोज पांडुरंगाच्या राऊळामध्ये कीर्तन चालू झालं. आणि सगळेजण आता एकदा ज्याची गोडी लागली की जसं असं म्हणतात की बाळाला आधी साखर पाणी आवडतं पण एकदा आपण त्याला उचकी लागले म्हणून मध दिला तर तो साखर पाणी घेत नाही.
त्याला मधाची गोडी लागते. तसं तुकोबांची कीर्तन लोकांना आवडू लागली. आणि जे बंबाजींच्या वगैरे इतर शास्त्री गावात होते त्यांच्या प्रवचन कथा कीर्तनांना लोक जाईनाशी झाले. कारण भगवंताच्या कृपेनी हे अभंग झाले आणि त्याच्यामध्ये वेदवाणी होती आणि त्यामुळे लोकांना ते आवडू लागले. नवे नवे लोकांच्या सुद्धा मुखोद्गत ते झाले आहे. ते अभंग हे लोकांना आवडतात. आता असं झाल्यानंतर मात्र लोकांच्या मनात द्वेष मत्सर यायला लागला. कारण हा तुक्या कथा कीर्तन करतो आणि आमच्या पोटावर पाय आहे. आम्ही कथा प्रवचन करतो आणि जे आम्हाला मिळते, तांदूळ मिळतात, वस्त्र प्रावरण मिळतात, हे सगळं गेलं ना आता. असा मत्सर ह्या गावातल्या शास्त्री पंडित बंबाजींच्या मनामध्ये सुरू झालाय. आता याला तोडगा काय? म्हणून लोकांना 4 लोकांना जमवावं आणि त्यांना काय सांगावं? शास्त्री पंडित वदनी, शास्त्री पंडित वदनी, काहे नाहे अभंग तुकयाचे. अहो ते नवीन काव्य, आता आपण म्हणतो की मुक्त काव्य कसं असतं, आपल्याला ते रुचत नाही, त्याच्यात मेलडी नाही. पूर्वीची गाणी आणि आत्ताची गाणी याच्यामध्ये जसं आपल्याला फरक कळतो तसे हे सगळे शास्त्री पंडित लोकांना सांगतायत. अहो ते तुम्ही ऐकायला ते तर नाहीच चांगले, श्रवणास ते उत्तम नाहीतच, पण आचरणात सुद्धा ते चांगले नाहीये. अशी तुकोबांच्या अभंगांची निंदा आता लोकांच्या मनावर हे सगळे शास्त्री पंडित करतायत. पण तरी सुद्धा लोक त्याला जुमानत नाहीये. काय करावं? असा हे सगळे द्वेषी सगळे शास्त्री पंडित एकदा सभा घेतली आणि असा विचार करण्यात आला की आपण रामेश्वर भट्टांना, वाघोलीचे ते रामेश्वर भट्ट आहे ते अगदी कोविद आहेत. म्हणजे आता आपण अलंकार पंडित वगैरे अशा पदवी आहेत तसं भाषेमध्ये ते अत्यंत निष्णात असे कोविद आहेत. त्यांना आपण बोलवूया आणि हा तुक्याचा जो कीर्तनांचा अभंगांचा सुळसुळाट चाललाय तो आपण बाजूला करू आणि आपल्या पोळीवर आपल्या कथा कीर्तनांना लोक कशी येतील हे बघूया. आणि म्हणून या सगळ्यांनी या रामेश्वर भट्टांना एकदा देहूमध्ये येऊन जा असं सांगितलं. आणि त्यांनी सांगितल्याबरोबर हे वाघोलीचे रामेश्वर भट्ट हे देहूमध्ये आले. सत्पहरायासी आला हो, सत्पहरायासी, सत्पहरायासी आला हो, सत्पहरायासी. रामेश्वर भट्ट गोविंद करणासी, रामेश्वर भट्ट गोविंद करणासी, सत्पहरायासी आला हो, सत्पहरायासी. कसे होते रामेश्वर भट्ट? अहो मीच एकटा काय तो शहाणा, या भूमितलावर माझ्याशिवाय दुसरा कोणी शहाणा नाही. आणि हा कुठल्या वेदांवरती काव्य करतो, अभंग करतो आणि हे लोक सगळे त्याच्या मागे लागतात. आपले शिष्य बरोबर घेतले, स्वतः पालखीत बसलेले आहे. अहो आपल्या विद्वत्तेचा गर्व इतका होता की तो दाखवत दाखवत येत होते देहूमध्ये. आणि देहूमध्ये आगमन झालंय. हे मंबाजी इतर शास्त्री पंडित सगळे त्यांच्या स्वागताला गेले आणि नक्की काय करायचं इथे येऊन हे सांगितले बरं पुन्हा. आणि ज्या देवळामध्ये तुकोबा कीर्तनाला उभे होते तिथे
गजर ऐकायला आलाय, विठ्ठल 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 असा गजर ऐकू आलाय. आणि पालखी थांबायला सांगितली. पालखीतनं पाय उतार झालेत आणि मंदिरामध्ये गेले. बघतायत तर तुकोबा कीर्तन करतायत. आवाज वरचा पट्टीमध्ये लागलेला, कोण रे तू? मी कोण हे मला कळलं ना, की मी तुम्हाला सांगायला गेले. मला वेदांताच्या गोष्टी सांगतोस? अरे कुणबी जातीमध्ये जन्माला आलेला तू आणि कशाला वेदांताचे अभंग करतोस? तुम्हाला अधिकार नाहीये तो. नम्रपणे तुकोबा सांगताय की मला पांडुरंगाने दृष्टांत दिला आणि हे काव्य करायला सांगितलं. असं म्हटल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेलीये. आम्ही एवढे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण सोडून तुला कशाला तो पांडुरंग देईल रे दृष्टांत? तुझं काव्य म्हणजे काय? ट लाट आणि प लप. महाराज शांतपणे ऐकतात तुकोबा. उलट पांडुरंगाला मनात म्हणताय की एवढी चांगली विद्वत्ता दिलीस, पण अभिमानाचं मीठ कशाला घातलंस रे त्याच्यामध्ये? बघा संत कसे असतात. आणि असं हे सगळे त्यांच्याशी बोलणं झालं. अत्यंत क्रोधित झालेले रामेश्वर भक्त आणि तरा गेले. आणि पुढे जी वही ठेवलेली होती ती कसली वही आहे? जे पांडुरंगाच्या कृपा प्रसादाने जे माझे अभंग झाले ते ह्याच्यात लिहिलेले आहे. असं म्हटल्यानंतर ती वही हातात घेतली. गाथा घेऊन हाती, गाथा घेऊन हाती, वरी तटावती ती सरितेत, परिणात्याचा विषाद, परिणात्याचा विषाद, शांतीचा तो जणू बुद्धिमंत. अहो रामेश्वर भट्टांनी ती गाथा इंद्रायणीमध्ये रागाने फेकली. पण महाराज शांत होते. तुकाराम महाराज, त्याचा विषाद नव्हता का? सगळं घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतं. हा भाव त्यांच्या मनातला जरा सुद्धा हरला नाही आणि शांतपणे बघत होते. आता हे शांत राहिले म्हणून यांचा पारा अजूनच चढलाय. आता तुकोबांना ते सांगतायत, पुन्हा आता अभंग रचना करू नकोस. वेदावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. फार फार तर तुला उद्धरून जायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल नामस्मरण कर असं सांगितले. आणि शाल आपली खांद्यावर टाकली आणि पुन्हा पालखीमध्ये बसले. मनामध्ये काय होता विचार? कसं याला ताळ्यावर आणलंय असा मनामध्ये हेतू होता, भाव होता. इकडे तुकाराम महाराज मात्र पांडुरंगाची इच्छा म्हणून घरी गेले नाहीये. ते इंद्रायणी तीरावरच तिथे राहिले आणि उपवास, अन्न, पाणी त्याग केलाय. ही बातमी आवडीला कळली. जरी ती महाराजांवर रागवत होती, तुकोबांवर, तरी मेहनतीने लिहिलेले हे अभंग त्यांचे पाण्यात टाकले हे ऐकून तिला सुद्धा अत्यंत राग आलाय, वाईट वाटलंय. आणि ती पण इंद्रायणी काठी येऊन त्यांच्या बरोबर अन्न पाण्याचा त्याग केला. दोन्ही मुलं तिथे बसली आणि जी त्यांच्या कथा कीर्तनांना जी लोक येत होती ती सुद्धा उपोषणाला बसली. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, मुखानी नामस्मरण चाललंय. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग
आता ती वर आली आणि ती गाथा हातात घेऊन तुकोबांच्या हातात आली. आणि जसं रामरायाच्या नावाने दगड तरंगले ना, तशी गाथा सुद्धा पाण्यामध्ये गोडली होती. परवाच कुठल्या एका गावामध्ये गीता गोडली राहिल्याचा एक व्हिडिओ आलाय. म्हणजे हे खोटं नाही. आपण असं म्हणतो की त्या काळात कसं शक्य आहे, आणि त्याचा दुसरा आपण असा अर्थ लावू शकतो की अगदी कागद ओले झाले असतील, पण तुकोबांचे अभंग जे मुखोद्गत झाले होते ते लोकगंगेत मध्ये तरलेत ना. लोकांच्या ते मुखोद्गत असल्यामुळे ते पुन्हा लिहून काढू शकले असतील. असा सुद्धा नवीन पिढीला आपण हा अर्थ सांगितला तर काही वावगं नाही. आणि हा गाथा वर आली, अत्यंत आनंद झालाय. त्या गाथेला वंदन केलं, देवळामध्ये जाऊन तुकोबांचं दर्शन घेतलं. इकडे हे रामेश्वर शास्त्री जे निघाले आणि मध्ये माध्यान्ह स्नान करायचे, आणि तिथे अनगड चहा म्हणून त्याचा एक तक्त्या होता आणि तिथे त्याची पुष्करणी होती. आणि म्हणून या पुष्करणीमध्ये माध्यान्ह स्नान करण्यासाठी म्हणून हे रामेश्वर भट्ट उतरले. आता पीठ मागायला गेलेला अनगड चहा हा तिथे आलाय आणि बघतोय आपल्या पुष्करणीत हा बामन स्नान करतोय. तो म्हणतोय, बम्मन जल्दी जल्दी करो स्नान, आज जुम्मा है, मुझे भी स्नान करना है. तर हा म्हणतो, रामेश्वर भट्ट म्हणतात, अगदी तिरस्काराची नजर टाकतात आणि म्हणतात की अरे यवनाला बघू सुद्धा नाही आम्ही स्नान करताना, तुझे शब्द आम्ही ऐकतोय, माझं झाल्याशिवाय मी बाहेर येणार नाही. ही गर्भोक्ती आहे बरं. आणि हा अनगड चहा ब्रह्मवेत्ता होता. अनगड चहाने सांगितलंय ऐसे ही तैरते रहो, आणि निघून गेलाय. आता स्नान झालंय आणि रामेश्वर भट्ट बाहेर आले, पण अंगाची आग व्हायला लागली. पुन्हा पाण्यात गेले, पुन्हा बाहेर आले, पण आग होतीये. तडफडे बघू आग जागली, आग जागली. अंगाची आग व्हायला लागली आहे. अहो साध्या आपण मिरच्या चिरल्या तर किती आपल्या बोटांची आग होते. आणि मनात रामेश्वर भट्ट विचार करताय की हा कोण असा यवन लागून गेला की त्याचा मला शाप झोडला, मला पाण्या वाचून बाहेर राहता येत नाहीये. आणि म्हणून सगळ्या सर्वांगाला चिंध्या बांधले आणि सगळे शिष्य त्या चिंध्यांवर पाणी घालत घालत निघालेत आळंदीची वाट. की आळंदीला येऊन मला बरं वाटेल ही भावना रामेश्वर भट्टांच्या मनामध्ये. अहो 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 7 दिवस झाले, शिष्य कंटाळले हो सारखे पाणी घालून. आणि एक दिवस मात्र माऊलींच्या समाधी पुढे जातायत आणि म्हणतायत की माझ्या अंगाचा दाह तुझ्या दर्शनाने सुद्धा जात नाहीये, त्याचं कारण जाणण्या एवढा सुद्धा माझा अधिकार नाही का, असं माऊली पुढे गाण्यानं मानतायत. आणि रात्री दृष्टांत झालाय, ते म्हणतायत की तुझ्या हातून जे कर्म व्हायला नको ते तुझ्या हातनं कर्म झालंय. तू एका संताला दुखावल्यास, आणि संताला दुखावण्यासारखं दुसरं पाप नाही. आणि यासाठी तुला जर यातनं मोकळी हवी असेल, सुटका हवी असेल, तर तुला काय करायला पाहिजे की यासाठी जा करीतस यासाठी जा करीत जाय तुकारामसी, यासाठी जाय तुले शरण
जाऊ शकतोस, मी तुला आदेश देत नाहीये, जा. तुला यातनं सुटका हवी असेल तर तुकारामांना शरण जा. आणि माऊलीचा असा दृष्टांत झालाय. आणि अंग हे सतत लाही लाही होत असताना सुद्धा देहूमध्ये रामेश्वर भट्ट परत आले. देहूमध्ये महाराज नव्हते, ते भंडारा डोंगरावर होते. आणि म्हणून शिष्यांना आपली पालखी तिकडे न्यायला सांगितलं. भंडारा डोंगरावरती भगवंताच्या नामस्मरणामध्ये दल्लीन झालेले तुकोबा. आणि जसा भंडारा डोंगर चढायला लागले आणि अंगाचा दाह कमी व्हायला लागला. म्हणजे तुकोबा किती वर होते, पण तरी सुद्धा त्या संघाने सुद्धा तो दाह शांत होत गेला. आणि भंडारा डोंगर चढून पुढे आले आणि तुकोबांचे पाय धरले. की ते म्हणताय की आपल्यासारखा संत या भूतलावर नाही. मीच पापी, मीच महापाप केलं आणि आपल्याला त्रास दिला, म्हणून आता मला क्षमा करा. पण मनामध्ये कोणाचाही मत्सर नसणारे आमचे तुकोबा भगवंताची प्रार्थना करतायत की का एवढ्या ज्ञानी माणसाला त्रास देतोयस, त्याचा दाह शांत कर, मी शांत करीन असं म्हणाले नाही. तर म्हणजे करता करिता भगवंत आहे हे आपल्याला प्रत्येक गोष्टीत त्यांच्या कळतं. आणि मग भगवंताचा आशीर्वाद घेऊन तुकोबांनी कृपाहस्त त्यांच्या अंगावरून ठेवलं आणि ताबडतोब त्या शीतल स्पर्शाने त्यांची आग ही शांत झाली. बघा, स्पर्शाचा नुसता एवढा गुण, मग कायम सहवासात राहिलं तर जसं आपण कहाण्यांमध्ये ऐकतो की कहाणी ऐकण्याचं एवढं फळ, मग ते व्रत केल्याचं किती फळ. तसं रामेश्वर भट्टांना वाटलं की क्षणभर आपण त्यांच्या सहवासात आलो आणि हा आपला शरीराचा दाह हा थांबला, म्हणून त्यांचं शिष्यत्व पत्करलं. आणि नुसता दाह थांबला नाही हो, अंगामध्ये चैतन्य निर्माण झालंय, उत्साह निर्माण झालाय. त्वचा ही काया होती ती तेजस्वी बनलेली आहे नुसत्या स्पर्शाने. म्हणून संत संग करायचा असतो. आणि पुढे जसं काल आपण बघितलं की रामाजनार्दनांनी ज्ञानेश्वरांची आरती केली, तशी रामेश्वर भट्टांनी तुकोबांची आरती केली आहे. आरती तुकारामा स्वामी आणि म्हणून एवढ्या वेदसंबंध ब्राह्मणाची आग थांबली म्हणजे कोणातरी ब्राह्मणाकडनं थांबली असेल. म्हणून ते मोरया गोसावींच्या इथे गेले आणि त्यांना असं सांगितलं होतं की तुमचा कटोरा जिथे भरेल तो ब्रह्मवेत्ता समजा, पण मोरया गोसाव्यांच्या इथे तो कटोरा भरला नाही. आणि म्हणून हे शोधत शोधत देहूगावी आले आणि आवली आणि त्यांची मुलगी दळण दळत होते. तर बापाच्याच वळणावर गेलेली ही मुलगी आवत सगळं पीठ द्यायला लागली, पण आवलीने नाही सांगितलं म्हणून हातावर ती नेत होती म्हणून
हातावर असा फटका मारलाय आणि हातातलं पीठ पडलंय. पण जे काही हाताला राहिलं होतं ते तिने त्या कटोऱ्यामध्ये घातलंय आणि कटोरा भरलाय. म्हणून ते विचारते, तू कोणाची मुलगी ग? आता हा प्रश्न तिला कोणीच विचारला नव्हता. म्हणून ती म्हणते, मी तुकोबांची मुलगी. आणि मग तुकोबांची आणि अनगडशहांची भेट पुढे झालेली आहे. म्हणजे त्या काळात इथल्या परिसरात मोरया गोसावी, अनगडशहा आणि तुकोबा हे 3 ब्रह्मवेत्ते त्या काळामध्ये होते. असे हे तुकोबा संत की ज्यांनी कोणाचाच मत्सर केला नाही. मग इतका त्रास दिलेले रामशेर भट्ट, पण त्यांचा सुद्धा मत्सर न करता त्यांना आपलं म्हटलं, त्यांना शिष्यत्व दिलं. असे तुकोबा, असे सगळे संत असतात की त्या सगळ्या संतांनी षड्रिपूंवर ताबा मिळवलेला आहे. आणि फक्त आपली सगळी जी निष्ठा आहे ती भगवंताप्रती ठेवून त्यांचं वागणं आपल्याला दिसतं. म्हणून त्यांनी काम क्रोध हे सगळे षड्रिपू आवरून घेतलेले आहे. आणि असंच आपण पण घ्या, असंच आपल्याला मिळतं. त्यामध्ये समर्थ रामदास सांगतात, काम क्रोध आवरावे, मद मत्सर मारावे. काम क्रोध आवरावे, मद मत्सर मारावे. सांडून या कुलक्षणी, शुद्ध धराणी रक्षणी. सांडून या कुलक्षणी, शुद्ध धराणी रक्षणी.
आहे